संदर्भात अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। देशातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठी क्रांती होत असताना केंद्र सरकारनं वाहनधारकांना आता मोठा दिलासा दिलाय। 15 फेब्रुवारी 2026 पासून अर्धवट राहिलेल्या किंवा पूर्णपणे सुरू न झालेल्या एक्सप्रेस वेवर प्रवाशांकडून जादा टोल वसूल केला जाणार नाही। या संदर्भात सरकारनं टोल नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेत, त्यामुळे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। अनेक एक्सप्रेस वेवर आजही रस्त्याची कामं सुरू आहेत किंवा काही अर्धवट अवस्थेत आहेत। त्याचा फटका प्रवाशांना नेहमीच बसतो, पण टोल मात्र संपूर्ण द्यावा लागतो। आतापर्यंतचा नियम असा होता की एक्सप्रेस वेचं काम पूर्ण झालं नसलं तरीही जेवढा टप्पा सुरू आहे तिथे एक्सप्रेस वेच्या दरानं जे सामान्य महामार्गापेक्षा 25% जास्त असतात तेवढा टोल घेतला जात होता। मात्र आता नवीन नियमानुसार जोपर्यंत एक्सप्रेस वे एंड टू एंड म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पूर्णपणे सुरू होत नाही तोपर्यंत त्याच्या सुरू असलेल्या भागावर केवळ नॅशनल हायवेच्या दरानंच टोल आकारला जाणार आहे, अतिरिक्त टोल आकारला जाणार नाही। नॅशनल हायवे फी नियम 2008 मध्ये सरकारनं ही सुधारणा केली आहे। हा नियम 15 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे। जेव्हापर्यंत एक्सप्रेस वे पूर्णपणे कार्यान्वित होत नाही किंवा किमान 1 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सवलतीचे दर लागू राहणार आहेत। यामुळे जुन्या महामार्गांवरील रहदारी कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे। त्यामुळे अर्धवट हायवेवर जादा टोल वसुली पूर्णपणे आता बंद होणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं टोल वसुलीच्या नियमात दुरुस्ती केल्यानं त्याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे, शिवाय वाहनधारकांनाही त्याचा लाभ होणार आहे। नवीन नियमानुसार नॅशनल एक्सप्रेसवे पूर्णपणे सुरू झाल्याशिवाय तिथं एक्सप्रेसवेचे दर लागू होणार नाहीत। तोपर्यंत वाहनधारकांना नॅशनल हायवेच्या दरानंच टोल भरावा लागेल। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अर्धवट मार्गांचा वापर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे।